ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील 3 हात नाका परिसरातील फूट ओव्हर ब्रिजवर लावण्यात आलेल्या वाढदिवसाचा बॅनर अचानक पडल्याची घटना घडलेली आहे। हा बॅनर थेट एका दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळला। दरम्यान दैव बलवत्तर म्हणून सुदैवाने बाईकस्वार थोडक्यात बचावलेला आहे। बॅनर कोसळल्याची ही घटना कॅमेऱ्यात कैद झालेली आहे। दरम्यान संबंधित बॅनर लावण्यासाठी कुणाची परवानगी घेतली होती का असा सवाल उपस्थित होतोय। तसंच कोणत्या निकषानुसार हा बॅनर लावण्यात आला होता असा सवालही आता उपस्थित केला जातोय। दरम्यान या प्रकरणाची संबंधित प्रशासनाने तातडीने चौकशी करण्याची मागणी करण्यात येते। ठाण्यातील 3 हात नाका परिसरात वाढदिवसाचा बॅनर धावत्या दुचाकीस्वारावर कोसळल्याच्या घटनेनंतर शिवप्रताप सेनेचे अध्यक्ष सुनील चौधरी यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे। दरम्यान या घटनेनंतर ठाणे महानगरपालिकेने शहरातील अनधिकृत बॅनर आणि होर्डिंग्स हटवण्याची मोहीम अधिक तीव्र केली असून सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या बॅनर धारकांवर कठोर कारवाईचा इशारा दिलाय। ह्या घटनेमुळे त्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो आणि त्याची मनापासून माफी मागतो। कोणालाही इजा पोचवण्याचा किंवा गैरसोय निर्माण करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता। ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि अनपेक्षित होती। यापुढे अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी बॅनर्स लावताना सुरक्षेची सर्व आवश्यक काळजी घेतली जाईल। तर ठाण्यामध्ये काल एक होर्डिंग कोसळलं आणि एका बाईकवर पडलं। अर्थात दैव बलवत्तर होतं म्हणून कोणतीही मोठी आणि त्या ठिकाणी जीवितहानी झाली नाही। मात्र त्यानंतर अनेक प्रश्न सुरक्षा संदर्भात उपस्थित होत आहेत। असाच एक रस्त्यावर आडवा पडलेला होर्डिंग न्यूज 18 मराठीला सापडलेला आहे। एका स्थानिक नेत्याचा हा होर्डिंग आहे। जोगेश्वरी लिंक रोडवर हा होर्डिंग असून त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत वरक यांनी। आपण पाहिलं काल ठाण्यामध्ये एक होर्डिंग जे होतं ते एका फुटओव्हर ब्रिजवरून पडलं आणि त्याच्या आतून खरं तर एक बाईक गेली। म्हणजे होर्डिंग पडण्याची वेळ आणि बाईक जाण्याची वेळ सारखीच होती। अर्थात मोठी दुर्घटना जी आहे ती त्या अपघातामध्ये टळली, कुणाला फार इजा झाली नाही। पण मुंबईत आयुष्य स्वस्त झालं आहे का असे अनेक प्रश्न या दुर्घटनेनंतर पडू लागलेले आहेत। काही दिवसांपूर्वी कुणाचा मृत्यू झाड पडून होतो, कुणाचा मृत्यू ड्रेनेजमध्ये पडून होतो, मॅनहोलमध्ये पडून होतो, कोण रस्त्याने चालताना जखमी होतं। एकंदरीत मुंबईत आयुष्य स्वस्त झालं आहे का असे अनेक प्रश्न पडलेले आहेत। सध्या आम्ही मुंबईच्या रस्त्यांवरती फिरतोय, धोकादायक होर्डिंग शोधतोय आणि असंच एक होर्डिंग आम्हाला सध्या सापडलेलं आहे। ते देखील पडलेलं आहे। मी सध्या आहे मुंबईच्या जोगेश्वरी येथील लिंक रोड परिसरामध्ये आणि हे माझ्या मागे जे तुम्ही होर्डिंग पाहताय एका अर्थात डिवायडरवरती होर्डिंग जे आहे ते लागलेलं आहे आणि आपण पाहतोय कशा प्रकारे होर्डिंग जे आहे ते पडलेलं आहे। अर्थात वाऱ्यामुळे हे होर्डिंग कदाचित पडलं असावं, पण अर्ध होर्डिंग हे रस्त्यावरती आलेलं आहे। त्याच्यामुळे जर इथून बाईक किंवा कोणती कार जर पास होत असेल किंवा एखादा व्यक्ती जर चालत असेल, रस्ता क्रॉस करत असेल तर त्याच्यावरती होर्डिंग पडू शकतं, त्याला इजा होऊ शकते। आता महत्त्वाचं म्हणजे हे होर्डिंग कुणाचं आहे तर हे महाशय जे आहेत अविनाश सिंह म्हणून यांचं नाव आहे। हे स्वतःला जे आपण फोकस करू ॲडव्होकेट म्हणून घेतात, तर हे ॲडव्होकेट आहेत। म्हणजे अर्थात सुशिक्षित आहेत तरी देखील अशा रस्त्यावरती होर्डिंग लावण्यात आलेले आहेत। बरं, राजकीय होर्डिंग आहे कारण की हे उपाध्यक्ष आहेत, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, उत्तर भारतीय प्रकोष्ठ मुंबई काँग्रेस अध्यक्ष आहेत, मुंबई शहर उपनगर कुस्ती महासंघ। तर एकंदरीतच राजकीय बॅनर आहे। स्वतःला ॲडव्होकेट म्हणून घेतात, अर्थात असतीलही ॲडव्होकेट ते, पण अशा प्रकारे बॅनर लावणं आणि आपल्या बॅनरमुळे समोरच्याला धोका निर्माण होणं कितपत योग्य आहे हे अर्थात सर्वांना किंवा नेत्यांना तरी कळलं पाहिजे। महत्त्वाचं म्हणजे हा जो बॅनर आहे हा आहे वाढदिवसाचा बॅनर। त्या बॅनरवरती लिहिलं आहे की जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं। तर एकंदरीत आपण पाहिलं तर या महाशयांचा वाढदिवसाचा बॅनर आणि या वाढदिवसाच्या बॅनरमुळे जर कुणाला इजा झाली किंवा जर कुणाचा मृत्यूच झाला तर जबाबदार कोण आहे? त्याच्यामुळे अशा बॅनर्सवरती अर्थात आता प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे असं मुंबईकर स्वतः म्हणतात। कालच्या घटनेनंतर ठाणेकर म्हणतात। तर अर्थात हे जे प्रकरण आहे हे खूप सिरियस आहे, खूप गंभीर आहे। चालताना जर कुणावरती हा बॅनर पडला आणि असा वाढदिवसाचा जर बॅनर कुणाच्या मृत्यूचं कारण ठरत असेल तर किती दुर्दैवी घटना आहे, किती दुर्दैवी गोष्ट आहे हे आता सर्वांना कळलं पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट यांच्यासह मी संकेत वरक, न्यूज 18 मराठी, मुंबई। मुंबईकरांच्या जीवाशी खेळ होतोय का असा प्रश्न आता पडू लागलेला आहे। कारण ठाण्यामध्ये काल एक होर्डिंग कोसळून एका बाईकवर पडलं। मोठी इजा जरी झाली नसली तरी ती एक धोक्याची घंटा आहे। न्यूज 18 मराठीची टीम असे होर्डिंग शोधत असताना आम्हाला सापडली एक धक्कादायक आणि धोकादायक फ्रेम। या ओबडधोबड फ्रेमवर अनेकदा होर्डिंग लावले जातात। बांबूची ही फ्रेम असून डिवायडरवर उभारण्यात आलेली आहे। एका बांबूच्या आधारावर असणारी ही फ्रेम कधीही कोसळू शकते आणि अपघात होऊ शकतो। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत वरक यांनी।
मी सध्या जोगेश्वरीमध्ये उभा आहे. जोगेश्वरीच्या एका डिवायडरवरती सध्या उभा आहे. म्हणजे माझ्या डाव्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कदाचित ते होर्डिंग दिसणार नाही, पण होर्डिंग लावण्यासाठी एक फ्रेम इथे तयार करण्यात आलेली आहे. आणि ही फ्रेम जर आपण पाहिली तर फार काही नाही, हे बांबूची ही फ्रेम आहे आणि जमिनीत जी आहे फ्रेम गाडलेली आहे. आपण पाहतोय की बांबू कशा पद्धतीने ते हलतो आहे. आणि ही सगळी जी एवढी अवाढव्य जी फ्रेम उभारली आहे ती एका बांबूच्या आधारे, तिथे आपण जर पाहिलं तर ती एका बांबूच्या आधारे तिथे ठेवण्यात आलेली आहे. आणि ह्याच्यावरती बॅनर नसेल तर तुम्हाला वाटतं असेल की कदाचित त्याच्यावरती बॅनर नाही आहे, पण असं नाही आहे. याच्यावरती बॅनर लावले जातात. हे जर आपण इकडे पाहिलं, हे सगळे बॅनरचे भाग आहेत. बॅनर यातलं काढलेलं आहे किंवा फाटलेलं आहे बॅनर. आणि बॅनरची ही फ्रेम आहे ती एक फ्रेम नाही, अशा 2 फ्रेम आहेत. ही बघा, ही आणखी एक फ्रेम आहे जी अशी आडवी झालेली आहे. त्याच्यामुळे अर्थात आता हे धोकादायक काय आहे तर हे डिवायडरच्या मध्ये आहे. समुद्र इथून फार लांब नाही आहे. आपण सध्या लिंक रोडवरती आहोत. समुद्र फार लांब नाही आहे. पाऊस जेव्हा येतो तेव्हा इथे जर जोरात पाऊस आला तर वारे इथे वेगाने वाहत असतात. त्याच्यामुळे अर्थात ही जी फ्रेम आहे, ही जी अवाढव्य फ्रेम आणि ओबडधोबड जी फ्रेम बांधलेली आहे ती कोणत्याही एका बाजूला जी आहे कलंडू शकते, पडू शकते. त्यामुळे आपण आज रोड पाहिला, हा लिंक रोड आहे. वर्दळीचा भाग असतो. लिंक रोड म्हणजे वर्दळीचा भाग. अनेक इंडस्ट्रीयल इस्टेट्स या संपूर्ण भागामध्ये आहेत. रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सेस आहेत. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनं असतात, बाईक्स असतात. त्यांच्यावरती ही जर फ्रेम पडली तर अर्थात ही मोठी दुर्घटना इथे घडू शकते. इंटरेस्टिंग भाग म्हणजे ह्या फ्रेमच्या 2 बाजूला 2 कार्यालय आहेत. ही कार्यालय म्हणजे एक म्हणजे शिवसेनेचं कार्यालय आहे, शिवसेना शिंदे गटाचं. आणि दुसरं कार्यालय जर आपण थोडंसं उजवीकडे पॅन केलं तर तुम्हाला दिसेल की भारतीय जनता पक्षाचं कार्यालय आहे. आणि या दोन्ही कार्यालयांच्या समोरच म्हणजे मोजून 25 फुटांवरती ही जी आहे ही फ्रेम उभारण्यात आलेली आहे. अर्थात याच पक्षाचे जे नेते असतील स्थानिक ते याच्यावरती जे आहेत ते पोस्टर किंवा होर्डिंग्स त्यांचे लावत असतील. आपण पाहतो झेंडे देखील इथे भाजपचे लागलेले आहेत. त्यामुळे अर्थात नेत्यांना सोडलं तर कोणच होर्डिंग सर्वाधिक वापरतं मुंबईमध्ये. पण एकंदरीत परिस्थिती पाहिली तर हे जे होर्डिंग आहे किंवा ही जी होर्डिंगची ही फ्रेम जी आहे ही खूप जास्त धोकादायक आहे. ही जर पडली तर अर्थात मोठी दुर्घटना जोगेश्वरीमध्ये होऊ शकते. त्यामुळे अर्थात या सगळ्या गोष्टींवरती प्रशासनाने आता लक्ष देणं गरजेचं आहे. कारण की कालची जी ठाण्याची घटना घडलेली आहे त्याच्यानंतर आता तरी प्रशासनाचे स्थानिक नेत्यांचे डोळे उघडतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ रमेश यांच्यासह मी संकेत वराक, न्यूज 18 मराठी, मुंबई. भावली धरणावर पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर हल्ला झाल्याची घटना घडलेली आहे. नाशिकमधून आपल्या कुटुंबासोबत पर्यटनासाठी भावली धबधबा इथे गेलेल्या कुटुंबावर हल्ला करण्यात आला. फिरायला गेलेल्या कुटुंबापैकी एका तरुणीची स्थानिक टवाळखोरांनी छेड काढल्यावरून हा वाद झाला. टवाळखोरांनी या कुटुंबाचा पाठलाग करत हल्ला केला, तर लाकडी दांडे आणि लोखंडी रॉडनं मारहाण करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. या हल्ल्यामध्ये हल्लेखोरांनी गाडीची तोडफोड केली. हल्ला होताच गाडी पळवल्यानं जीव वाचवल्याचा किंवा वाचल्याचा दावा करण्यात येतोय. हल्लेखोरांनी 10 ते 15 किलोमीटरपर्यंत पाठलाग करून ठिकठिकाणी हल्ले केले असल्याचं कळतंय. या घटनेप्रकरणी नाशिकच्या अंबड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अंबड पोलीस आणि ग्रामीण पोलीस यांच्याकडून संयुक्तपणे आरोपींचा शोध घेतला जातोय. मग बघू इथं गाडी दाखव, गाडी दाखव. पूर्ण व्हिडिओ काढ, माझा पण काढ, सर गाडीचं काढ. माझा हात उचलून कापला यार. शिट, मागची काच पण तोडली त्यांनी. माझा पण काढ. मग बघू इथं गाडी दाखव, गाडी दाखव. पूर्ण व्हिडिओ काढ, माझा पण काढ, सर गाडीचं काढ. माझा हात उचलून कापला यार. शिट, मागची काच पण तोडली त्यांनी. माझा पण काढ. मग बघू इथं गाडी दाखव, गाडी दाखव. पूर्ण व्हिडिओ काढ, माझा पण काढ, गाडीचं काढ. माझा हात उचलून कापला यार. शिट, मागची काच पण तोडली त्यांनी. माझा पण काढ. मग बघू इथं गाडी दाखव, गाडी दाखव. पूर्ण व्हिडिओ काढ, माझा पण काढ, गाडीचं काढ. माझा हात उचलून कापला